first. So how you can clear IAS exam, that I am going to discuss with you. ठीक है? Coming now. So civil services exam which is conducted by UPSC. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही UPSC आणि MPSC दोन नाव ऐकले असतील. So what is the difference between UPSC and MPSC? MPSC conducts the exam for state services. स्टेट सर्व्हिस म्हणजे काय? महाराष्ट्र राज्यासाठी लागणारे जे काय अधिकारी आहेत, शासनासाठी लागणारे जे अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनासाठी, त्याची निवड ही एमपीएससी मार्फत केली जाते. एमपीएससी मार्फत निवड होणाऱ्या अधिकाऱ्यांची किंवा कोणची नाव आहे डीवायएसपी, एसीपी, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर ह्या अधिकाऱ्यांची निवड ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन करते. पण यूपीएससी ची जी निवड असते ते त्याच्या वरचे जे ऑफिसर्स आहेत, म्हणजे आयएस जर निवड झाला तर त्याची निवड होते कलेक्टर म्हणून, किंवा आयपीएससी जर निवड झाली तर त्याची पोस्टिंग होते ॲज अ कमिशनर म्हणून, किंवा आयआरएस म्हणून जर निवड झाली तर त्या कॅन्डिडेटची सिलेक्शन होतो ॲज अ इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून. तर हे टॉप लेवलचे जे अधिकारी असतात, कमिशनर किंवा कलेक्टर किंवा इन्कम टॅक्स कमिशनर, त्यांना मदत करण्यासाठी जे सेकंड रँकचे ऑफिसर असतात, त्यांना असिस्ट करण्यासाठी सेकंड रँकचे ऑफिसर असतात. जसे की डीवायएसपी आहेत, म्हणजे एसपी ना मदत करण्यासाठी डीवायएसपी असतात, कमिशनरना मदत करण्यासाठी एसीपी असतात, कलेक्टरना मदत करण्यासाठी डेप्युटी कलेक्टर असतात, किंवा तहसीलदार असतात, किंवा प्रांत अधिकारी असतात, किंवा बीडीओ असतात. ह्यांची निवड ही एमपीएससी मार्फत केली जाते. आणि यूपीएससी ची निवड ही आयएएस, आयपीएस, आयआरएस असे टोटल 24 सर्व्हिसेस आहेत. So there are 24 different services for which UPSC conducts the exam, and obviously the demand of the UPSC is different than the demand of MPSC. तुम्हाला एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जी परीक्षेची तयारी तुम्ही करताय तर त्या परीक्षेची स्पेसिफिक नीड काय आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. बिकॉज यूपीएससी इज लाईक अ मॅरेथॉन रनिंग. मॅरेथॉन रनिंग म्हणजे काय? बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला इथे कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. पण पार्टिसिपेट करत असताना सर्व एक्झाम मध्ये पडायचं आहे, म्हणजे यू हॅव टू पार्टिसिपेट अँड गिव्ह द एक्झाम. आणि सर्व एक्झामचा ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे. तुम्ही जर एमपीएससीचा सिलेबस बघितला, एमपीएससी मध्ये पुन्हा पीएसआय, एसटीआय किंवा राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर किंवा एसीपी याचा सिलेबस बघितला, किंवा इव्हन यूपीएससीचा सिलेबस जरी बघितला तर सिलेबस सर्वांचा कॉमन आहे, पण अभ्यास करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण मॅरेथॉन रनिंग मध्ये काय असतं? मॅरेथॉन रनिंग मध्ये तुम्हाला 4000 किंवा 5000 मीटर पळायचं असतो, किंवा 20 किलोमीटर किंवा 21 किलोमीटर पळायचं असतो. आणि जो 100 मीटर रनिंग असते, 100 मीटर रनिंग जे असते त्यामध्ये तुम्हाला पण पळायचं, दोन्ही पळायचीच रेस आहे, पण पळायची टेक्निक वेगळी आहे. जर तुम्ही मॅरेथॉन रनिंग मध्ये 100 मीटर प्रमाणे जर पळाल, 100 मीटर सर्वांना माहित आहे, 100 मीटर म्हणजे काय? 9 ते 10 सेकंदामध्ये आपल्याला ती रेस कंप्लीट करायची असते. 100 मीटर रनिंग मध्ये सुरुवातीपासून एंड पर्यंत तुम्हाला काय करावं लागतं? खूप वेगाने पळावं लागतं. पण तसं जर तुम्ही मॅरेथॉन रनिंग मध्ये जर पळवायला सुरुवात केला, जसं 100 मीटर रनिंग मध्ये जर तुम्ही पळू लागला तर ऑब्विसली काय होणार आहे? यू विल नॉट कंप्लीट द रेस. मध्येच तुमचं ते काय होणार आहे? राईट. आता सरांनी तुम्हाला सांगितलंय की यूपीएससी ची तयारी जर करायची असेल तर यू नीड टू हॅव अ पेशन्स आणि यू नीड टू हॅव अ व्हॉट कशा पद्धतीने पळायला पाहिजे, त्याची टेक्निक आहे, किती वेगाने पळायला पाहिजे, केव्हा वेग पळायला पाहिजे, केव्हा वेग वाढवायला पाहिजे आणि केव्हा वेग वाढवायला नाही पाहिजे हे माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि अजून जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही यूपीएससी ची परीक्षा दिला, तयारी केला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही 100 मीटर प्रमाणे पळायला जर सुरुवात केला तर फॉर एक्झाम्पल मॅरेथॉन मध्ये ज्या पद्धतीने पळतात त्या पद्धतीने जर तुम्ही 100 मीटर रनिंग मध्ये पळाला तर तुम्ही स्पर्धा जिंकणार का? यू माइट कंप्लीट द रेस बट यू विल नॉट विन द रेस. व्हाय? बिकॉज तिथे काय कमी वेळेमध्ये काय करायचं आहे? कमी वेळेमध्ये कमी अंतर काय करायचं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पण मॅरेथॉन रनिंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जास्त वेळेमध्ये तुम्हाला जास्त अंतर करायचं. तर यूपीएससी ची तयारी करण्यासाठी ऍटलीस्ट कमीत कमी 7 ते 8 महिने मिनिमम तुम्हाला कशासाठी लागतात? टू अंडरस्टँड द नेचर ऑफ एक्झाम. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टू अंडरस्टँड द नेचर ऑफ एक्झाम म्हणजे काय? त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि या परीक्षेचं स्वरूप समजल्यानंतर त्यानंतर मग पळायचं कसं, म्हणजे पळायचं कसं म्हणजे काय, अभ्यास करायचा कसा आणि कधी एक्झामच्या प्रिपरेशन म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात की सर यूपीएससी साठी किती तास अभ्यास करावा लागतो? मग बरेच जण असं सांगतात की 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो. पण तसं काही नाहीये. यूपीएससी ची तयारी करत असताना सुरुवातीला तुम्ही 2 तासातून सुरुवात केला आणि मग हळूहळू तुमचा काय वाढवावा लागतो? अभ्यासाचा वेळ वाढवावा लागतो. जसं परीक्षेचं जवळ येतात तसं तुमचा अभ्यास वाढवावा लागतो. म्हणजे 2 तास अभ्यास करायचा का 4 तास अभ्यास करायचा किंवा 12 तास अभ्यास करायचा हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे? त्या 2 तासामध्ये किंवा त्या 12 तासामध्ये तुम्ही काय अभ्यास करताय आणि तुम्ही कसा अभ्यास करताय, जे वाचायला पाहिजे ते वाचताय का नाही, जे रिलेव्हंट आहे ते वाचताय का नाही हे खूप महत्त्वाचं आहे. That is why it is very important to understand the nature of exam. In nature of exam there are two aspects. One is the pattern of exam and another is what is the demand of exam at each level. प्रत्येक लेवल मध्ये ह्या एक्झाम मध्ये काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. ठीक आहे? नेक्स्ट
हे PDF आहे, त्याला स्क्रोल करा. Arrow ने पुढे shoot करू. Yes. So there are 3 stages in this exam. UPSC ची परीक्षेमध्ये 3 स्टेजेस असतात. One is called preliminary exam, main exam and interview. साधारणतः हा जो पूर्ण UPSC चा एक्झामचा जो म्हणजे जो फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट कमीत कमी 1.5 वर्ष लागतात. सो नॉर्मली प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये UPSC ची प्रिलिम परीक्षा होते. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मेन एक्झाम होते. म्हणजे प्रिलिम एक्झाम आणि मेन एक्झामच्या दरम्यान एक 5 ते 6 महिन्याचा गॅप असतो. आणि त्यानंतर मार्च एप्रिल या महिन्यामध्ये UPSC चा काय होतो म्हणजे इंटरव्ह्यू होता. आता रिसेंटली फेब्रुवारी महिन्यामध्ये UPSC चा मेनचा रिझल्ट लागला. म्हणजे गेल्या वेळेची परीक्षा झाली होती त्याचा मेनचा रिझल्ट लागलाय आणि आता काही दिवसांमध्ये इंटरव्ह्यूज त्याचे सुरू होणार आहेत. सो देयर आर 3 स्टेजेस इन दिस एक्झाम. वन इज प्रिलिम एक्झाम, वन इज मेन एक्झाम अँड थर्ड इज पर्सनॅलिटी टेस्ट और इंटरव्ह्यू. तर ह्या तिन्ही एक्झाम मध्ये कॅन्डिडेट्स कडून काही अपेक्षा, जसं मला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की UPSC च्या एक्झामची तयारी करत असताना तुम्हाला हे खूप माहित असणं गरजेचं की व्हॉट इज द डिमांड ऑफ दिस एक्झाम. म्हणजे या परीक्षेची डिमांड काय आहे, व्हॉट UPSC इज एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. It's not like that you want to become an IAS officer or you want to become an IPS officer or you want to become an income tax commissioner किंवा तुम्हाला कमिशनर बनायचं किंवा तुम्हाला कलेक्टर बनायचं असं नाहीये. It's actually UPSC is looking for the right candidates who is having a capability or who is having a capacity to handle a district, to handle a law and order and to handle what we can say the economic problems of the country, right? So तुम्हाला IAS किंवा IPS बनायचं नाहीये. Actually UPSC जी बोर्ड आहे, जे भारतामध्ये कलेक्टर किंवा कमिशनरची निवड करणारी जी बोर्ड आहे ते चांगल्या उमेदवारांच्या शोधात आहे आणि ते चांगले उमेदवार तुम्ही आहात का नाही ते बघत आहे. आणि ते बघत असताना दे आर लुकिंग सम क्वालिटीज इन यू. तुमच्याकडे ते क्वालिटीज आहेत का नाही हे बघत असतात आणि हे क्वालिटीज बघण्यासाठी ते 3 एक्झाम तुमच्यासाठी घेतात. पहिली एक्झाम म्हणजे काय, प्रिलिमिनरी एक्झाम. प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे काय, प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 2 पेपर असतात, जनरल स्टडीज पेपर 1 आणि जनरल स्टडीज पेपर 2. अँड दिस एक्झाम इज ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, या एक्झाम मध्ये एक प्रश्न असतो, 4 ऑप्शन असतात आणि त्या 4 ऑप्शन पैकी एक बरोबर उत्तर तुम्हाला काढायचं असतं. आता ब्युटी ऑफ दिस स्टेज इज दॅट की प्रश्न पण तिथेच आहे, उत्तरे पण तिथेच आहेत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर उत्तर कुठलं आहे ते हँडल करायचं. म्हणजे ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये तुम्ही जर बघितला तर साधारणतः ही परीक्षा 100 प्रश्नाची असते, पेपर 1. आणि 100 पैकी 50 प्रश्न ज्यांचे बरोबर होतात ते मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. So around 50% mark if you get it for the UPSC prelim exam, then you get qualified for the main exam, right? So 2 papers, paper 1 is general studies and paper 2 is general studies paper 2. Paper 2 is popularly called as CSAT. ऐकले का कधी तुम्ही? CSAT पेपर सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट त्याला म्हणतात, पण ऍक्च्युअली ऑफिशियली असं त्याचं नाव नाही. ऑफिशियल त्याचं जो नाव आहे तो जनरल स्टडीज पेपर 2 आहे. आणि जनरल स्टडीज पेपर 2 हा क्वालिफाइंग इन नेचर आहे. क्वालिफाइंग इन नेचर म्हणजे काय की त्या पेपर मध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचे. त्या परीक्षेचे जे मार्क असतात ते तुमच्या फायनल मेरिट मध्ये कन्सिडर केले जाते. फायनल मेरिट मध्ये कन्सिडर केले जातात म्हणजे काय, मुख्य परीक्षेसाठी जेव्हा तुमचं मेरिट लावलं जातो ते मेरिट लावत असताना पेपर 2 चे मार्क काउंट केले जाते. पेपर 2 मध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं. आउट ऑफ 200 यू हॅव टू गेट 66.63 मार्क्स, राईट? सो 33% यू कॅन से 2/3 मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे पेपर 2 मध्ये. Once you got qualified for paper 2, मग तुमचा पेपर 1 चेक होतो आणि पेपर 1 च्या मेरिट वर ठरवलं जातो की तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र आहात का नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर 2 इज क्वालिफाइंग बट पेपर 1 चे मार्क्स मेरिट मध्ये कन्सिडर केले जातात निवडण्यासाठी. आणि ही जी परीक्षा आहे प्रिलिमिनरी टेस्ट का घेतली जाते म्हणजे तुम्हाला anyone know why there is a need of taking preliminary examination, why directly they don't take the main exam. The reason is preliminary exam is an elimination round. You know what is elimination round? इंडियन आयडल बघितलं सर्वांनी? इंडियन आयडल मध्ये काय होतं की इंडियन आयडल ही गाण्याची स्पर्धा असते, पण त्या इंडियन आयडल स्पर्धेमध्ये काय होतं माहिती तुम्हाला, बरेचसे म्हणजे ज्यांना गाण्याचा अ पण माहित नसतो किंवा एबीसीडी पण माहित नसते ते पार्टिसिपेट करतात. आणि त्यांना सर्वांना जर इंडियन आयडलच्या त्या म्हणजे ते लाईव्ह जर दाखवू लागले तर कोणी बघणार नाही. म्हणून मग इंडियन आयडल काय करतो, सुरुवातीला एक ऑडिशन राऊंड घेतो की जे सिरियसली ज्यांना बेसिक माहित आहे गाण्याचं, एक्सपर्ट नाही पण ज्यांना गाण्याचे बेसिक माहित आहे त्यांची ते निवड करतात आणि मग फायनल 25 किंवा फायनल 30 जणांचे ते काय करतात, सिलेक्शन करत असतात. मग हे UPSCचं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पण तसंच आहे. बिकॉज काय होतं की दरवर्षी UPSCच्या एक्झामसाठी पूर्ण भारतमधून 10 लाख जण अप्लाय करतात. किती ऍप्लिकेशन येतात? 10 लाख ऍप्लिकेशन येतात. फक्त 1000 जागा असतात, म्हणजे अराउंड 1000 जागा असतात आणि त्यापैकी 10 लाख जण अप्लाय करतात. म्हणजे 10 लाख कॅन्डिडेट जे अप्लाय करतात त्या 10 लाख कॅन्डिडेट पैकी
सिरियस प्रिपरेशन करणारे फक्त 50,000 असतात. आणि ते 10 लाख जे असतात त्या 10 लाख पैकी अपियर होणारे 5 लाख असतात. म्हणजे ऍप्लिकेशन करतात भरपूर जण, बिकॉज काय असतं की या एक्झामसाठी फी फक्त 100 रुपये आहे. महिलांसाठी तर मुलींसाठी तर काहीच फी नाही आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता मी प्रोग्राम जो घेतात किंवा कुठेतरी एखादा सक्सेसफुल कॅन्डिडेटचा जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे बघितला जातो किंवा त्यांचा सत्कार समारंभ बघितले जातात, स्मृती मंदिरासारख्या म्हणजे हॉलमध्ये जाऊन ते प्रोग्राम बघून येतात आणि मग भारावून जातात आणि काय करतात, आपल्याला परीक्षा द्यायची म्हणून अप्लाय करतात. पण अभ्यास न करता एक्झाम देणारे भरपूर जण असतात. ऍप्लिकेशन येतात किती, 10 लाख. ऍक्च्युअल परीक्षेमध्ये जाऊन बसणारे असतात फक्त 5 लाख आणि त्यामध्ये सिरियस प्रिपरेशन करणारे असतात फक्त 50,000. मग यूपीएससीला इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट लॉजिस्टिकली टू कंडक्ट द एक्झाम फॉर ऑल 10 लाख कॅन्डिडेट्स. जर 10 लाख जणांनी अप्लाय केला तर 10 लाख जणांसाठी परीक्षा कंडक्ट करणे यूपीएससी साठी डिफिकल्ट आहे. बिकॉज 10 लाख जणांना क्वेश्चन पेपर देणे, त्यांना आन्सर शीट देणे, त्यांचे आन्सर चेक करणे. बिकॉज आपण बघतो की 10 लाख मध्ये नॉन सिरियस कॅन्डिडेट भरपूर असू शकतात. कळलं? आता आपण बघतो युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये मला माहिती आहे, आय हॅव ऑल्सो गॉन थ्रू द प्रोसेस ऑफ एज्युकेशन. युनिव्हर्सिटी मध्ये आपण काय करतो की प्रश्न कुठलाही विचारला, आपण उत्तर काय करतो, जे तुम्ही वाचून गेलेलं असतं ते लिहिलेलं असतं. राईट? मोठ्या प्रमाणामध्ये असं होतं. राईट? एक्झाम मध्ये काय होतं की टॉपिक्स रिलेटेड जे रेलेव्हंट आहे ते रेलेव्हंट आन्सर न लिहिता आपण काय करतो, आपल्याला जे माहिती आपण लिहिलं तर आपण परीक्षा पण पास होतो. मग असे भरपूर जण तिथे येऊ शकतात. मग त्या नॉन सिरियस कॅन्डिडेटने एलिमिनेट करण्यासाठी प्रिलिमिनरी परीक्षा घेतली जाते. आणि त्या प्रिलिमिनरी एक्झाम मधून आउट ऑफ 5 लाख हु अपीअर फॉर दिस एक्झाम 15,000 candidates are selected for the main examination. कळलं? तर 10 लाख पैकी 5 लाख अप्लाय करतात, 5 लाख मधून 15,000 सिलेक्शन करतात. पण त्या 5 लाखापैकी फक्त 50,000 कॅन्डिडेट सिरियसली प्रिपरेशन करतात. आणि त्या 50,000 मधून देखील फक्त 10,000 विद्यार्थी असे असतात की जे राईट अप्रोच आणि राईट ॲटिट्यूडने प्रिपरेशन करतात. तर खरं कॉम्पिटिशन जर तुम्ही बघितला तर यूपीएससीच्या एक्झाम मध्ये कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, ते जे 10,000 विद्यार्थी असतात त्या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये काय असतात, तर तो रिअल कॉम्पिटिशन असतो. आणि तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे, त्या 10,000 विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये यायचे. आणि ते 10,000 विद्यार्थी म्हणजे कोण, ते असे विद्यार्थी असतात की ज्यांना या परीक्षेचं स्वरूप कळालेलं असतो, या परीक्षेचा डिमांड कळालेला असतो आणि आपल्याला काय अभ्यास करायचा आहे आणि काय नाही करायचं हे त्यांना कळालेलं असतं. या एक्झाम मध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट टू स्टडी अँड व्हॉट नॉट टू स्टडी. इन फॅक्ट it is very important to understand what not to study, because बऱ्याच वेळेस काय होतं की यूपीएससी ची परीक्षा म्हणजे भरपूर मिथ्स आहेत यूपीएससी च्या एक्झामच्या बाबतीत. यूपीएससी आयएएस आयपीएस एक्झामच्या बाबतीत बरेचसे मिथ्स आहेत. सर्वात पहिला मिथ म्हणजे काय आहे की ही परीक्षा पास होण्यासाठी खूप हुशार असावा लागतो. हा सर्वात पहिला मिथ आहे. मिथ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मिथ म्हणजे काय? मिथ मीन्स आपण काय म्हणतो मराठीमध्ये त्याला, मिथ म्हणजे अफवा. सर्वात पहिली अफवा काय आहे की ही परीक्षा पास होण्यासाठी खूप हुशार असावा लागतो. जर तुम्ही डेटा काढून बघितला गेल्या 10 वर्षाचा, यूपीएससीच्या परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 90% विद्यार्थी हे एव्हरेज विद्यार्थी असतात. एव्हरेज म्हणजे कोण? 60%, 70% मार्क घेणारे विद्यार्थी असतात. आणि फक्त 10% विद्यार्थी, 10 पण नाही, मला वाटतं 5% विद्यार्थी असे असतील की जे अबव 90 चे असतात. कळलं? याचं कारण काय आहे? म्हणजे असं म्हणत नाही की अबव 90 मार्क घेणारे यूपीएससीची परीक्षा पास होत नाही, ते पास होऊ शकतात. पण मॅक्झिमम विद्यार्थी हे एव्हरेज कॅटेगरीमध्ये असतात. त्याचं कारण काय आहे की जे एव्हरेज कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतात, म्हणजे 60 आणि 70% मार्क घेणारे विद्यार्थी, हे पुस्तकाचा जास्त अभ्यास न करता ते बाहेर जास्त फिरत असतात. आणि त्यांना मार्क्स कमी काय येतात म्हणजे तुम्हाला, ज्यांना अबव 90 मार्क्स घेणारे विद्यार्थी असतात ते जास्त पुस्तक अभ्यास केलेले असतात. आणि जे 70 किंवा 60% मार्क घेणारे विद्यार्थी असे ते म्हणजे त्यांना काही नॉलेज नसतो असं नाही, फक्त एवढं असतं की ते पुस्तक जास्त वाचलेलं नसतं, ते बाहेर लक्ष त्यांचं जास्त असतं. बाहेर म्हणजे काय, ते बाहेर जास्त फिरत असतात, अवांतर वाचन जास्त करत असतात आणि त्या लोकांचं ऑब्झर्वेशन असतो आणि त्या ऑब्झर्वेशनचा फायदा या एक्झाम मध्ये. तर एक सर्वात पहिली लक्ष ठेवा की यू डोंट नीड टू बी extraordinarily talented to qualify this exam. An average student can qualify this exam. बरेचसे असे एक्झाम्पल आहेत. माझे एक मित्र आहेत अनिल पारसकर नावाचे, ते बीए फर्स्ट इयरला फेल होते तरी देखील आयपीएस ची परीक्षा पास झाली आणि आता ते एसपी म्हणून आसाम मध्ये काम करत आहेत. कळलं? तर ह्या परीक्षेसाठी तुम्ही किती हुशार आहात हे महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना आयआयटीज माहिती आहे, इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आयआयटीज मध्ये ऍडमिशन मिळणं खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. म्हणजे त्यासाठी खूप हुशार असावा लागतो 11वी 12वी मध्ये आणि 10वी मध्ये. बरेचसे आयआयटीएस पण ही परीक्षा देतात पण ते क्वालिफाय होत नाही. पण बरेचसे असे विद्यार्थी पण आहेत की ते ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन करतात, जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिक्षण घेतलेले असतात, आपल्या सोलापूर सारख्या छोट्या शहरामध्ये शिक्षण घेतलेले असतात. असे देखील विद्यार्थी एक्झाम पास होतात. माझं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमधून झालं होतं 10वी पर्यंत. 10वीच्या नंतर मला इंग्लिश काय असं माहित नव्हतं. 11वीला मी संगमेश्वर कॉलेजमध्ये
माझं ग्रॅज्युएशन केला, BSc पुन्हा संगमेश्वर कॉलेजमध्ये केलो, MSc फर्ग्युसन कॉलेजमध्ये केला, त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये माझा डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स झालेला होता. मग मी परीक्षा जर पास करू शकलो, म्हणजे एखाद्या छोट्याशा खेड्यागावामधून घेऊन मी ही परीक्षा जर पास करू शकतो, तर तुम्ही देखील ही परीक्षा पास करू शकता, एवढं लक्षात ठेवा. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, दुसरं महत्त्वाची जी मिथ आहे UPSC एक्झामच्या बाबतीत, ते म्हणजे आहे की ही परीक्षेसाठी इंग्लिश चांगलं असणं गरजेचं असतं. असं काही नाही. हा, इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करता यायला पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये असं नाही की आपल्याला युरोपियन लोकांसारखं किंवा ब्रिटिश लोकांसारखं म्हणजे फ्लुएंट इंग्लिश बोलायला पाहिजे असं नाही. यू शुड बी एबल टू कम्युनिकेट, लाईक तुम्हाला काय बोलायचं आहे तेवढं जरी एक्सप्रेस जर करता आलं तर या एक्झामसाठी सफिशियंट आहे. आणि तिसरी महत्त्वाचं मिथ या एक्झामसाठी आहे ते म्हणजे काय, की या एक्झामसाठी भरपूर पैसे लागतात. म्हणजे पैसे खूप जास्त लागतात असं नाही. हे एक्झाम पास करण्यासाठी मॅच टू मॅच जर राईट अप्रोचने जर तुम्ही प्रिपरेशन केला, जे रेलेव्हंट मटेरियल जर खरेदी केला, तर फक्त 10 ते 15 हजारामध्ये तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला नेमकं करायचं काय हे माहित असायला पाहिजे. परीक्षेची फी फक्त 100 रुपये आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 0 आहे. आणि UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही बघितला, खाली एक टिप दिलेली असते, खाली एक नोट दिलेला असतो दॅट वुमेन कॅन्डिडेट्स आर एनकरेज्ड फॉर दिस एक्झाम. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा महिला कॅन्डिडेट जातात, त्या महिला कॅन्डिडेटना जर त्यांच्याकडे थोडंसं जर कॅलिबर आहे असं बोर्डला जर वाटलं तर ते डिस्क्रिमिनेट करतात. मी असं म्हणणार नाही की ते डिस्क्रिमिनेशन आहे, इट इज अ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. मुलींना ते जास्त मार्क देतात इंटरव्ह्यूमध्ये आणि ते सिलेक्ट करतात. त्याचं एक कारण आहे, आपण नंतर ते बघूया. UPSC has an open policy of encouraging the students who come from the rural background and those candidates who come from the what you can say disadvantaged section. म्हणजे समाजामध्ये जे डिसएडव्हान्टेज सेक्शन आहे त्या सेक्टर मधून आलेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी जास्त परीक्षा पास का करतात, बिकॉज UPSC बघतो की तो जो विद्यार्थी आहे कुठून कुठेपर्यंत आले ते बघतात. म्हणजे जर एखादा विद्यार्थी ग्रामीण भागामधून जर तो शिक्षण घेत जर UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना ते जास्त मार्क देतात, अशा कॅन्डिडेटना ते जास्त मार्क देत असतात. सो म्हणून या एक्झाम मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की या परीक्षेचा डिमांड काय आहे समजणं आणि प्रत्येक स्टेज मध्ये डिमांड काय आहे समजणं. म्हणजे what is expected at prelim level, what is expected at mains level and what is expected at personality test level. म्हणजे इंटरव्ह्यूच्या लेवलवर काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कळलं? सो आय कम टू द फर्स्ट पॉइंट. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रिलिमिनरी परीक्षा का घेतली जात आहे, एलिमिनेशन करण्यासाठी. बेसिक अंडरस्टँडिंग तुमच्याकडे आहे का नाही हे बघण्यासाठी घेतलं जातं आणि म्हणून मल्टिपल चॉईस प्रश्न तिथे असतात. आणि या परीक्षेमध्ये प्रिलिमिनरी लेवलवर बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ political system of India, basic understanding of economy of India, basic understanding of geography of India, basic understanding of what you can say the problems, social problems in India, basic understanding of history. म्हणजे भारताचा इतिहास काय आहे, भारताचा भूगोल काय आहे, भारताचा राजकीय व्यवस्था कशी आहे, भारतामधले काय समस्या आहेत, इकॉनॉमिक प्रॉब्लेम काय आहेत, सोशल प्रॉब्लेम काय आहेत आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी जे भारतामध्ये काय समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत भारतामध्ये आणि ते समस्या सॉल्व्ह करण्यासाठी सरकार जे प्रयत्न करत आहे तर ते सरकार काय प्रयत्न करत आहे. देयर आर व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स, देयर आर व्हेरियस गव्हर्नमेंट पॉलिसीज. व्हॉट आर द इनिशिएटिव्ह टेकन बाय द गव्हर्नमेंट टू व्हॉट यू कॅन से फाइंड दोज व्हॉट यू कॅन से सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम दॅट इज एक्सपेक्टेड ॲट द प्रिलिमिनरी लेवल. आणि मग मुख्य परीक्षेमध्ये काय एक्सपेक्ट केलं जातं की जे सरकार जे प्रयत्न केले जात आहे किंवा सरकार जो प्रयत्न करत आहे किंवा जो आपला सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये इश्यूज काय आहे ते बघितलं जातं. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल that what is the difference between prelim exam and what is the difference for the main exam. How many of you know that how the president of India is elected? भारताच्या राष्ट्रपतीची निवड कशी होते हे किती जणांना माहित आहे तुमच्यापैकी? भारताच्या राष्ट्रपतीची निवड कशी होते? मला वाटतं 10-15 जणांना माहित आहे. कशी निवड होते कोणी सांगू शकतो का? मला एक कोणीतरी सांगा. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कशी होते, कशी केली जाते? अप्रत्यक्षरित्या होते. अप्रत्यक्षरित्या म्हणजे काय? अप्रत्यक्षरित्या म्हणजे नेमकं काय? अप्रत्यक्षरित्या म्हणजे जसं आपण लोकसभेसाठी निवडणूक घेतो म्हणजे जसे आपण प्रत्यक्ष जाऊन मतदान करू शकतो तसं राष्ट्रपतीच्या निवडीला आपण तसं करू शकत नाही. मग कशी होते त्यांची निवड, कशी होते? आपण जर मतदान करत नसेल राष्ट्रपतीला मग राष्ट्रपतीच्या निवडीसाठी कोण पार्टिसिपेट करतात, कोण इलेक्शन आपण करतो? लोकसभेचे सदस्य, विधान परिषद आणि विधानसभाचे सदस्य स्टेट वाईज त्यांचे मताचं मूल्य केलेलं असतं त्याद्वारे इलेक्ट केले जातात. थँक्स. ॲटलीस्ट कमीत कमी एवढं तरी माहिती आहे. थोडंसं चूक आहे पण एनिवेज तुम्हाला एवढं तरी माहिती आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड होते, लक्षात ठेवा. यू नीड टू बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. पहिली गोष्ट म्हणजे काय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज इलेक्टेड बाय द इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा. सर्व सदस्य नाही,
लोकसभाच्या सर्व सदस्यांनी निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करत नाही. जे निवडून आलेले खासदार असतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे, बिकॉज लोकसभेमध्ये काही खासदार हे नॉमिनेटेड पण असतात. राज्यसभेमध्ये 12 नॉमिनेटेड मेंबर असतात आणि लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन कम्युनिटीचे मेंबर्स निवडलेले असतात. मग ते नॉमिनेटेड मेंबर्स राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये सहभागी होत नाही आणि पुन्हा विधान परिषदेचे पण होत नाही, फक्त विधानसभेचे होतात. कळलं? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ते पण इलेक्टेड मेंबर होतात. सो तुम्हाला थोडंसं माहित आहे, पण बेसिक यूपीएससी प्रिलिम्स मध्ये काय चेक करते? You need to know exactly that what is the process of election of the president. You need to have your concepts very clear. Got it? दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तसेच का होते, म्हणजे आता अप्रत्यक्षरित्या होते म्हणजे कशी होते बघा. राष्ट्रपतीची निवड ही हे जे निवडून आलेले जे खासदार असतात हे निवडून आलेले आमदार करतात. म्हणजे आपण खासदारांना निवडतो आणि आपण आमदारांना निवडतो आणि आपण निवडून दिलेले खासदार आणि आमदार हे राष्ट्रपतीची निवड करतात आणि म्हणून त्याला आपण अप्रत्यक्ष म्हणतो. We don't elect the president of India directly, we elect it indirectly. Indirectly म्हणजे काय? म्हणजे आपण खासदारांची निवड करतो, आपण आमदारांची निवड करतो आणि आपण निवडून दिलेले खासदार आणि आमदार राष्ट्रपतीची निवड करतात आणि म्हणून त्याला अप्रत्यक्ष म्हणतात. हे प्रिलिम लेवलवर झालं. मेन एक्झामवर काय विचारतील, हा जो सिस्टम आहे हे बरोबर आहे का चुकीचा आहे? म्हणजे राष्ट्रपतीची निवड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी होते ती जी सिस्टम आहे त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का, त्याच्याशी संबंधित काही इश्यूज आहेत का, आपण प्रत्यक्षरित्या निवडायला पाहिजे का? कारण अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवड ही प्रत्यक्षरित्या होते. प्रत्यक्ष म्हणजे काय? अमेरिकेचा प्रेसिडेंट हा डायरेक्टली लोक निवडतात, आमदार खासदार तिथले निवडत नाहीये. मग अमेरिकेमध्ये तसा सिस्टम आहे. आता सध्या भारतामध्ये आपण अप्रत्यक्षरित्या न निवडता प्रत्यक्षरित्या निवडायला पाहिजे का, हे बेंच लेवलवर विचारला जातो आणि इंटरव्ह्यू लेवलला तुम्हाला प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द एक्झिस्टिंग प्रोसेस ऑफ इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे 3 स्टेजचे तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? प्रिलिमिनरी लेवलवर दे एक्सपेक्ट यू टू नो द बेसिक ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. That base level, they expect you to have a view on a particular vertical topic. I will give you one more example. हा झाला पॉलिटिक्सचा. I will give you one example of economics. सर्वांना माहिती आहे भारतामध्ये काय आहे? गरिबी आहे. आहे का नाही भारतामध्ये? तो बऱ्याच देशामध्ये आहे, भारतामध्ये पण गरिबी आहे. त्याला पोवर्टी म्हणतो. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनवर प्रिलिम लेवलवर काय अपेक्षित आहे की गरिबी म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. गरिबीची रूप म्हणजे आपण काय म्हणतो की डेफिनेशन काय आहे, गरिबी कशी मोजली जाते, त्याच्यासाठी काय वेगवेगळे काय म्हणजे क्रायटेरियाज काय आहेत हे प्रिलिमिनरी लेवलवर काय केलं जातो, केलं जातं. तुम्हाला सर्वांना माहिती असेल भारतामध्ये गरिबी कशी मोजली जाते, माहिती आहे सर्वांना? कशी मोजली जाते? कॅलरीजवर, राईट? एक 2400 कॅलरी किंवा 2300 कॅलरी काहीतरी फूड आहे, तेवढा फूड इंटेक घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे तेवढा त्यांचं उत्पन्न आहे का नाही बघितलं जातं, राईट? हा झाला प्रिलिमिनरी लेवल. पण मेन्स लेवल प्रश्न विचारतात की भारतामध्ये गरिबी आहे तर गरिबी कमी करण्यासाठी किंवा गरिबीची कारणे काय आहेत आणि गरिबी कमी करण्यासाठी सरकार एक प्रयत्न करत आहे, तर त्या प्रयत्नामध्ये काय प्रॉब्लेम आहे? सो यू नीड टू हॅव अ व्ह्यू ऑन मेन एक्झाम मध्ये काय, यू नीड टू हॅव अ व्ह्यू ऑन कॉन्फ्लिक्टिंग सोशियो इकॉनॉमिक गोल्स ऑफ द कंट्री, राइट? इफ यू गो टू द नेक्स्ट लेवल, थोडासा खाली असं मेन एक्झाम अजून मी पीडीएफ मी शेअर करेन तुमच्यासोबत नंतर. आय विल शेअर दिस पीडीएफ टू यू. इट इज गिवन इन वन सेकंड. खाली हे आहे. आता मेन एक्झामचा जर बघितलं, मेन एक्झामचा जो पॅटर्न आहे, मेन एक्झाम मध्ये टोटल जनरल स्टडीज पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 असे पेपर असतात जनरल स्टडीजचे आणि एक ऑप्शनल पेपर असतो. तुम्हाला एक ऑप्शनल पेपर निवडायचा असतो आणि एक एसे पेपर असतो. टोटल 1750 मार्काची परीक्षा आहे आणि 2 कंपल्सरी पेपर असतात. कंपल्सरी पेपर म्हणजे कुठले? एक कंपल्सरी इंग्लिश आणि एक कुठलाही रिजनल लँग्वेज. म्हणजे कुठला यू कॅन टेक ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. माझा आवाज येतो शेवटपर्यंत, फक्त थोडंसं खिडक्या ओपन करा म्हणजे तुम्हाला शांत राहिला तर शेवटपर्यंत माझा आवाज ऐकू येईल. सो मेन्स एक्झाम मध्ये 1750 मार्काची परीक्षा आहे आणि त्या 1750 मार्काची जी परीक्षा असते ती डिस्क्रिप्टिव्ह असते. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय? तुम्हाला उत्तरे लिहावी लागतात. जसं मी आता तुम्हाला प्रश्न विचारला की जर लाईक फॉर एक्झाम्पल भारतामध्ये गरिबीचे कारणे काय आहेत आणि गरिबी कमी करण्यासाठी सरकार कुठल्या तरी योजना करत आहे, त्या योजनेमध्ये प्रॉब्लेम काय आहे, सरकार जे प्रयत्न करत आहे ते सफिशियंट आहे का आणि नसेल तर मग उपाय सुचवा. अशा प्रकारचे प्रश्न तिथे मेन्स लेवलवर विचारले जातात. आणि हे जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नांचा अनालिसिस माहित असणं गरजेचं आहे.
कळलं? सो मेन्स लेवलवर एक्सपेक्टेशन इज डिफरंट अँड प्रिलिम लेवलवर एक्सपेक्टेशन एक वेगळं असतं. कळलं? आणि उत्तरे लिहित असताना when you write the answer for the mains exam you have to write the answer in a relevant manner. relevant म्हणजे काय? जे विचारलेलं आहे ते उत्तर लिहिता यायला पाहिजे. कळलं? आणि दुसरं म्हणजे काय? यू हॅव टू राईट आन्सर इन सक्सेंट मॅनर. सक्सेंट म्हणजे काय? की दिलेल्या शब्दाच्या लिमिट मध्ये तुम्हाला उत्तरे लावावं लागतो. कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला उत्तरे लावावी लागतात. या एक्झाम मध्ये जे वर्ड लिमिट असतो तो असतो 250 वर्ड किंवा 200 वर्ड किंवा 150 वर्ड. म्हणजे तुमचे उत्तरे हे 200 शब्दामध्ये किंवा 250 शब्दामध्ये किंवा 150 शब्दामध्ये उत्तरे द्यायचे असतात. आणि एवढ्या कमी शब्दामध्ये उत्तरं लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क आहे. बिकॉज आपल्याला जर 500 ते 600 शब्दामध्ये लिहायला जर सांगितलं तर आपण बिकॉज आपल्याला सवय असते काय वाढून चढून लिहायची सवय असते. राईट? आपण बघतो की इव्हन भाषणामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं की जे रेलेव्हंट असतं ते तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल, जे अधिकारी असतात, जे IAS IPS ऑफिसर असतात ते मुद्दे सोडून दुसरं काही बोलत नाही. आणि ते सवयच लागलेली असते. म्हणजे एक्झाम पासून सवय लागलेली असते की आपल्याला काय करायचं आहे, जे रेलेव्हंट आहे ते रेलेव्हंट लिहायचं आहे आणि जे मिनिंगफुल असायला पाहिजे. म्हणजे तुमचा आन्सर एक तर रेलेव्हंट असायला पाहिजे, शॉर्ट असायला पाहिजे. सक्सिंगचा अर्थ काय? शॉर्ट. आणि तिसरं म्हणजे काय? मिनिंगफुल असायला पाहिजे. त्या उत्तराचा काहीतरी अर्थ निघायला पाहिजे. म्हणजे उगाच लिहायचं म्हणून काही लिहायचं नाही, त्याचे अर्थ निघायला पाहिजे. दॅट इज एक्सपेक्टेड ॲट द मेन्स लेवल. कळलं? आणि त्यानंतर एक एस्सेचा पेपर असतो. यु नो एस्से म्हणजे काय? निबंध. आणि निबंध आपल्या शाळेमध्ये असताना तुम्ही निबंध लिहिला. शाळेमध्ये असताना आपण 100 शब्दामध्ये किंवा 200 शब्दामध्ये आपण निबंध लिहित असतो. पण UPSC मध्ये निबंधाचा जो लिमिट आहे, वर्ड लिमिट, तो आहे 1400 शब्दामध्ये. कळलं? यू हॅव टू राईट 2 essays ऑफ 1400 वर्ड्स each. आणि 3 तासामध्ये तुम्हाला 1400 शब्दाचे 2 एसे लिहायचे असतात. आणि 1400 शब्द म्हणजे काय? साधारणतः एका पेजवर 100 वर्ड्स येतात. 14 पेजचा एसे तुम्हाला लिहायचा. आणि तिथे तुम्हाला म्हणजे भरपूर काय दिलेलं असते, म्हणजे क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला काय दिलेलं असतो, भरपूर तिथे वाव असतो. तुम्हाला एखाद्या विषयावर जर तुमच्या मनातल्या जे काही क्रिएटिव्हिटी आहे ते जर तुम्हाला दाखवायचे असेल तर तो एसे मध्ये दाखवायचा आहे. पण जो प्रिलिम पेपर असतो त्या प्रिलिम पेपर म्हणजे जो जनरल स्टडीचा पेपर असतो तिथे तुम्हाला रेलेव्हंट, मिनिंगफुल आणि सक्सेंट आन्सर लिहावे लागतात. आणि हे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, भारतातले कॉन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल्स काय आहेत हे मेन्स लेवलवर माहित असायला पाहिजे. आता कॉन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल्स म्हणजे काय? एनीवन नोज एनी इकॉनॉमिक गोल ऑफ द कंट्री. म्हणजे भारताचा एखादा कुठला सोशिओ इकॉनॉमिक गोल तुम्हाला माहित आहे का? भारताचा. आता भारतामध्ये तुम्ही सर्वजण राहता तर भारताचा एखादा सोशिओ इकॉनॉमिक गोल, सोशल गोल एखादा एक आपल्याला सर्वांना सोशल गोल म्हणजे काय? महिलांना समान संधी देणे हा एक सोशल गोल आहे. इकॉनॉमिक गोल म्हणजे काय? भारतामध्ये गरिबी आहे, गरिबी कमी करणे. एम्प्लॉयमेंट भारतामध्ये कमी आहे, एम्प्लॉयमेंट वाढवणे हा इकॉनॉमिक गोल आहे. राईट? भारताचं GDP कमी आहे, GDP वाढवणे. GDP म्हणजे काय? इकॉनॉमिक्सचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहित असेल. अजून भरपूर आहे. समाजातल्या सर्व शिक्षण काय मिळायला पाहिजे, म्हणजे समान संधी मिळायला पाहिजे. हे गोल्स आहेत देशातले. हे जे सोशिओ इकॉनॉमिक गोल्स आहेत हे कॉन्फ्लिक्टिंग आहे. कॉन्फ्लिक्टिंग म्हणजे काय की गोल काय आहेत सर्वांना माहित आहे की आपल्याला गरिबी कमी करायची आहे, पण ते करायची कशी, ते गरिबी कमी कशी करायची यावर कॉन्फ्लिक्ट आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? काही जणांना वाटतो की इंडस्ट्रीज डेव्हलप करून काय करता यायला पाहिजे, गरिबी कमी करता येऊ शकतो. काही जणांना वाटतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून गरिबी कमी करता येऊ शकतो. काही जणांना असं वाटतं की रोड बांधण्यात आले किंवा बिल्डिंग बांधण्यात आले तर गरिबी कमी करता येऊ शकतो. काही जणांना असं वाटतं की रुरल एरियामध्ये जे काही कन्झम्पशन डिमांड आहे, रुरल एरियामध्ये जे लोक आहेत त्यांना जर आपण त्यांचा इन्कम वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर गरिबी करता येऊ शकतो. काही जणांना वाटतं की इंडस्ट्री डेव्हलपमेंट जर केलं तर काय होऊ शकतो, म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकतो किंवा गरिबी कमी होऊ शकते. काही जणांना असं वाटतं की PDSच्या माध्यमातून गरिबी कमी होऊ शकते. PDS म्हणजे काय? राशन दुकानच्या माध्यमातून लोकांना 2 रुपये पर किलोग्राम किंवा 3 रुपये पर किलोग्राम राशन वाटल्यानंतर गरिबी कमी होऊ शकते असं काही जणांना वाटतं. काही जणांना वाटतं की तसं न करता लोकांचं उत्पन्न वाढवून काय करायला पाहिजे, त्यांना मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या त्या प्राइस मध्ये त्यांनी ते वस्तू किंवा सेवा खरेदी करायला पाहिजे असं वाटतं. सो देयर इज अ कॉन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल्स. कळलं याचा अर्थ काय की जे सोशिओ इकॉनॉमिक गोल्स आहेत त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स आहेत की ते अचीव्ह करायचा कसा त्यावर कॉन्फ्लिक्ट आहे. आणि त्यावर तुमचं स्वतःचं एक ओपिनियन असायला पाहिजे. यू शुड हॅव अ व्ह्यू ऑन अ कॉन्फ्लिक्टिंग सोशिओ इकॉनॉमिक गोल. जर तुम्ही UPSCचं नोटिफिकेशन जर काढलं, आता ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगित आहेत ह्या मी माझ्या मनातून काही सांगत नाहीये. UPSCच्या नोटिफिकेशन मध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. UPSCचं नोटिफिकेशन हा 40 पानाचा असतो आणि त्या 40 पानाच्या नोटिफिकेशन मध्ये प्रिलिमिनरी लेवलवर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, मेन्स लेवलवर तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे आणि पर्सनॅलिटी टेस्टवर काय एक्सपेक्टेड आहे बघितलं. सो मेन्स लेवलचं जर तुम्ही जर सिलेबस जर काढून बघितलं, नोटिफिकेशन जर काढून बघितलं, तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की
at mains level you need to have a view on a conflicting socio-economic goal. कळलं हे? पण हे माहित असण्यासाठी मग काय असायला पाहिजे, जेव्हा एखाद्या सोशो इकॉनॉमिक गोलवर जर तुमचं स्वतःचं जर मत व्यक्त जर करायचं असेल, मग तुम्हाला सर्वात अगोदर काय माहित असणं गरजेचं आहे की आपल्या देशाचे सोशो इकॉनॉमिक गोल्स काय आहे, हे सर्वात अगोदर माहित असणं गरजेचं आहे. मग हे सोशो इकॉनॉमिक गोल्स अचीव करण्यासाठी काय काय वेगवेगळे प्रयत्न केले जातात हे माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग फायनल स्टेज जो आहे दॅट इज द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मध्ये काय टेस्ट केला जातो, बिकॉज ऑलरेडी 1750 मार्कची तुमची परीक्षा झालेली आहे, तुमचा नॉलेज टेस्ट झालेला आहे. 1750 मार्क मधून जर तुम्हाला साधारणतः 1000 मार्क जर तुम्हाला मिळाले, इफ यू गेट 1000 मार्क्स आउट ऑफ 1750 मार्क्स यू गेट क्वालिफाईड फॉर द मेन एक्झाम. म्हणजे बघा इथे देखील अराउंड 45 to 50% मार्क्स इफ यू स्कोर इन द मेन एक्झाम यू गेट क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू. म्हणजे बघा डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी किती पर्सेंटेज मार्क लागतात माहिती का सर्वांना? इथे कोणी नाही आहे ना डॉक्टर आणि इंजिनियर? नाही. डॉक्टर आणि तुम्ही काय इंजिनियर बनला नाही किंवा डॉक्टर बनला नाही, त्याच्यासाठी लागणारे जे मार्क होते म्हणजे 90, 95, 96, 98% मार्क लागणार होते ते तुम्हाला मिळाले नाही, म्हणून तुम्ही इकडे आलात, राईट? पण हे लक्षात ठेवा, जर तुम्ही IAS बनला तर तुमच्या अंडरमध्ये 1000 डॉक्टर काम करतील आणि तुमच्या अंडरमध्ये 1000 इंजिनियर काम करतील जर तुम्ही IAS बनलात तर IAS साठी किती टक्के मार्क लागतात माहिती आहे? प्रिलिमिनरी लेवलवर 50%. आउट ऑफ 200 मार्क्स इफ यू गेट 100 मार्क्स यू गेट क्वालिफाईड फॉर द प्रिलिमिनरी एक्झाम. मेन एक्झाम मध्ये देखील 1750 पैकी साधारणतः 1000 मार्क मिळाले तर यू विल बी टॉपर. मी म्हणते टॉपर, पूर्ण भारतामध्ये पहिला क्रमांक असेल तुम्हाला. आजपर्यंत UPSCच्या एक्झाम मध्ये 1000 मार्क कोणालाही मिळालेले नाहीयेत मेन एक्झाम. 800 मार्क 900 मार्क मिळाले तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, पण मी म्हणतो की जर 1000 मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही काय करू शकता, क्वालिफाय करू शकता. तर इथे साधारणतः if you get around 45 to 50% marks then you become an IAS officer. हे इझी आहे का अवघड आहे? इझी आहे का अवघड आहे? पण ते तेवढे 45% मार्क घेणं पण अवघड आहे. कारण एवढे मार्क जे असतात का अवघड आहे? रिझन म्हणजे ह्या परीक्षेचा तेच म्हणतो की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की फक्त 15,000 विद्यार्थ्यांना माहित असतो की एक्झॅक्टली आपल्याला करायचं काय आहे. बाकीचे विद्यार्थी काय करतात, बिकॉज बऱ्याच प्रमाणामध्ये राईट अप्रोच नसल्यामुळे ते काय होतं, ते भरकडतात आणि भरकडल्यामुळे मग नेमका अभ्यास काय करायचा हे माहित नसतं. नाव कम्स द लास्ट स्टेज. लास्ट स्टेज म्हणजे काय आहे? पर्सनॅलिटी टेस्ट, राईट? बरेच जण त्याला इंटरव्ह्यू म्हणतात, पण UPSCच्या नोटिफिकेशन मध्ये त्याला म्हटलेले पर्सनॅलिटी टेस्ट. इंटरव्ह्यू म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. जेव्हा तुम्ही IAS किंवा IPS ऑफिसर बनता, सिलेक्शन झाल्यानंतर मग न्यूजपेपरवाले येतात तुमच्याकडे आणि त्यावेळेस तुमची मुलाखत असते. मुलाखत वेगळी आणि पर्सनॅलिटी टेस्ट वेगळा. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे काय की त्या स्टेजवर वेदर यू हॅव द सुटेबिलिटी टू बिकम अ सिव्हिल सर्वंट ऑर नॉट हे चेक केलं जातं.